डब्यासाठी 5 मिनटात होणारी भाजी अगोदरच तुम्ही हाताने कट करून घ्या. 2 मिरच्या बारीक कापून घ्या. त्यानंतर एक उभा कांदा चिरून घ्या. लसूण जो आहे तो चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे तुम्ही तयार करून घ्या. अख्खा लसूणपेक्षा अशाने टेस्ट चांगले इन्हॅन्स होते. ठीक आहे. त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला बनवायची जेणेकरून ते लवकर होईल. आपण थोडंसं तेल वापरायचं आहे याच्यामध्ये 10 ml पर्यंत वापरायचं आहे. त्यानंतर आपला जो लसूण आहे यामध्ये तुम्ही ॲड करून द्यायचा. लसूण नंतर आपण जो लांबट कापलेला कांदा आहे तो यामध्ये आपण ॲड करून द्यायचा. थोडंसं लसूण शिजल्यानंतर म्हणजे फ्राय होईल अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आपण कांदा यामध्ये आपण ॲड करायचा आहे. कांदा आणि लसूण दोघं छान गोल्डन झालं का त्यामध्ये आपण 2 कापलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या ॲड करून त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. थोडीशी हळद, तेवढ्याच प्रमाणात जिरं टाकायचं आहे आणि चवीनुसार छोटे चम्मच अर्धा मीठ टाकायचं आहे. ही 1 पाव भाजी आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही वस्तू ज्या आहेत त्या कमी जास्त करा. त्यानंतर आपली जी भाजी आहे छानपैकी धुवून आपण याच्यामध्ये त्याला ॲड करायची आहे आणि कुकरला झाकण लावून द्यायचं आहे. फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. धुतल्यानंतर लगेच तुम्हाला याच्यात ते ॲड करायचे आहे. ठीक आहे. बघा 2 शिट्ट्यामध्ये अगदी 5 मिनटात आपली भाजी तयार होते आणि ती खाली लागलीसुद्धा नाही आहे. पटकन अशी झटपट होणारी डब्यासाठी भाजी आहे. हे बघा सुंदर अशी शिजलेली आहे. तुम्ही इथं खोबरं टाकून तिला सर्विंग करू शकता. थँक्यू.